तर नमस्कार मंडळी, आज एक नवीन व्हिडिओ. तर ह्या साईडला तो रावेत साईडला, तर ह्या साईडला बघितलं बिल्डिंग. अरे बापरे, म्हणलो काय बिल्डिंग आहेत. आणि जेवढं पण बिल्डिंग झाल्यात कुठं पण आता मला काय वाटायला माहिती का, पुण्यापेक्षा वाकडच्या ह्या साईडला आणि इकडं मामुर्डीपर्यंत पुण्यात जेवढे बिल्डिंग नसतात का एवढ्या भागात किती बिल्डिंग झाल्या. पुनोळे असो, रावेत असो, की मामुर्डे असो, हिंजवडीचा अर्धा पट्टा असो, अजून मामुर्डी साईडला, स्टेडियम साईडला एवढ्या बिल्डिंग झाल्या. लोढा बिल्डिंग म्हणा, रावेतला भरपूर बिल्डिंग, सगळ्या बिल्डिंग सिटीमध्ये झाल्या. आता करायचं काय, सिटी आहे ना मित्रांनो, पिढ्यानं पिढ्या किती पिढ्या जाऊ द्या, सिटीला काही फरक पडत नाही. त्यातून दोन पैसे कमवता येते आणि पिढीने पिढी ती आपल्याला राखता येते. आणि आता हे जे टावर झालेत ना, मोठमोठे टावर, मला फक्त एवढंच सांगायचं ऐका, जेवढे टावर झालेत ते टावरमध्ये जे लोक राहतात, हे किती वर्षाचा करार राहतो यांचा, 100 वर्ष. म्हणजे किती झाली, एक नाही तर 2 पिढ्या तुमच्या झाल्या. आणि शेती पिढ्या राहते. तुमचा मुलगा, नातू, पोतरून, सगळं पिढ्या शेती राहते. आणि बिल्डिंग 100 वर्षाचा करार संपला की संपला विषय. पुन्हा गव्हर्नमेंटचा रूल काय असतो, 100 वर्षानंतर बिल्डिंग पाडायची, पुन्हा नवीन तिथं टावर उभं राहणार, पुन्हा खर्च येणार आहे का नाही. तुम्हाला मी बिल्डिंग दाखवते यासाठी व्हिडिओ असाच काढला, मनात आलं म्हणून काढला, दुसरं काय नाही. त्यासाठी सिटी विकू नका, पिढ्याने शेती करा, एवढं मला म्हणायचं, फक्त दुसरं काहीही नाही म्हणायचं. तर तुम्हाला मी दाखवतो अजून जागा काही शिल्लक इकडे. कालांतराने तिथं पण बिल्डिंग नाही, टावर उभा राहते, 40 मजली, 30 मजली. काय करायचं. आज जो माणूस सिटी विकून फ्लॅट राहतोय, समजा गाड्या घेऊन फिरतोय, शेवटी त्याला दुकानामध्ये जायचंच आहे, गहू, ज्वारी, तांदूळ हे आणण्यासाठी. कारण की ते पहिलं स्वतःच्या शेतामध्ये पिकत होता, आता लोकांचं घेऊन विकत खायचं. युक्त तुम्हाला बिल्डिंग टाकायची. तर आता ह्या साईडला आहे जागा शिल्लक. आणि ह्या बघा टावर, बघा ह्या साईडला पूर्ण टावर दिसतं का, नुसतं टावर उभा आहे का ना. आणि कशामध्ये, सिटीमध्ये. आता ही आहे थोडी सिटी शिल्लक, हे पण कालांतराने इथं पण टावर उभा राहील. ह्या साईडला बघा कन्स्ट्रक्शनचं कामं, बघा ह्या साईडला आहे की नाही, कन्स्ट्रक्शनचे कामं फुल जोरात चालले जातात. फ्लॅटच्या किमती CRच्या पुढं, CR आहे का नाही, CRच्या पुढं किमती फ्लॅटच्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओ असाच काढला, तुम्हाला सांगायचं म्हणतो. CR 1.20 CR म्हणजे किती, 1,20,00,000. एक जर गुंठा जागा विकत घेतली 20-30 लाखाची, त्यात घर किती भारी होईल, किती लाखात होईल, तुम्ही कमेंट करून सांगा मला. अवघड. चला मित्रांनो, बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की मराठी माणूस आहे, मराठी माणसाला मराठी माणूसच साध्य. चला मित्रांनो, बाय.